जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आज खरं तर जुन्नरमध्ये आंदोलन करण्यात आलं। आपल्यासोबत काही संचालक काही शेतकरी आहेत। मला सांगा, आज खरं तर जुन्नर बाजार समितीच्या विरोधात तुम्ही आंदोलन केले, काय नक्की म्हणता? हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे। शेतकऱ्यांना आजपर्यंत बाजार समितीमध्ये काय घडतं हे कदाचित कळत नसावं, पण आता शेतकरी जागृत झालाय। शासन 1 रुपयामध्ये जमीन देत असताना देखील पाशवी बहुमताच्या जोरावर आणि त्यांना पैसे मिळावेत, लाच मिळावी, भ्रष्टाचार करायचा या दुष्ट हेतून बाजार समितीचे 30 कोटी रुपये उधळले गेलेत। बाजार समिती म्हणजे त्यांचे स्वतःचे ते पैसे नाही, शेतकरी घाम गाळतो, शेतकरी बाजारामध्ये माल आणतो, तो विकला जातो, त्याच्या रूपातून शेष जमा होतो आणि त्या शेषच्या पोटी जे पैसे जमा होतात तेच फक्त उधळलेले आहेत आणि ते थोडे थिडके नाही तर 30 कोटी रुपये। साहेब, या 30 कोटी रुपयामध्ये 5-5 टनाची 5 कोल्ड स्टोरेज आणि 500 टनाची 5 कोल्ड स्टोरेज आणि 500 टन टोमॅटो क्रश करण्याचा केचपचा उद्योग त्याच्यामध्ये एक उभा राहिला असता त्या 30 कोटीमध्ये। शेतकऱ्यांना एक कळतंय, आता शेतकरी अडाणी राहिलेला नाही, या सगळ्या शेतकऱ्यांना हे माहिती आणि त्यांच्या लक्षात आले ही आपल्या पैशाची लूट झालेली आहे आणि ती सन्माननीय सभापती आणि त्यांना साथ देणारे काही संचालक आहेत त्यांनी केलेले, त्याच्या विरुद्ध हा जन आक्रोश आहे। ज्या पद्धतीने खरं तर बाजार समितीने जागा खरेदी केली, म्हणजे काय नक्की त्याच्यामध्ये त्यांनी भ्रष्ट कारभार केला? हे बघा, 2 गोष्टी आहेत। पहिली गोष्ट म्हणजे जमिनीची आवश्यकता नव्हती। त्याचं कारण असे की या बाजार समितीकडे 2010 साली खरेदी केलेली 13 एकर जमीन पुणे नाशिक हायवेला आहे। आता जो नारायणगावचा जो बाजार भरतो त्याच्याबरोबर 500 मीटर अंतरावरती पुणे नाशिक हायवेला 13 एकर जमीन सरकारने अधिग्रहित केली आहे का खाजगी शेतकऱ्याची, आणि ती जमीन आमच्याकडे असताना त्याच्यामध्ये कोणतेही डेव्हलपमेंट नाही, कोणती तिथे एकही बाजार भरलेला नाही, ती जागा 100% मोकळी आहे। तिथं पूर्ण बाजार समितीचा कारभार चालून 1-2 कोल्ड स्टोरेज होऊ शकतात, एवढी जागा उपलब्ध असताना नव्या जागा खरेदीची गरज नव्हती, हा एक भाग। आणि दुसरा भाग, जी जागा खरेदी केलेली आहे त्यांचं जागा मालकाचं आणि यांचं थोडंसं साठलोटा आपण म्हणूयात, यांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे। मुळात त्या जागेचा व्यवहार करताना हे सांगितलं गेलं की बाजार समितीच्या कायद्यामध्ये रेडी रेकनरच्या चौपट दराने बाजार देऊन जागा खरेदी करता येते। साहेब, तिकडचा त्यांनी रेडी रेकनर जो घेतलाय दुय्यम निबंधक नारायणगाव यांच्याकडून 2,01,000चा रेडी रेकनर घेतलेला आहे आणि मी स्वतः तो रेडी रेकनर आम्ही घेतलेला आहे। त्याला स्लॅब, ज्या वेळेला तुम्ही 10 गुंठे जमीन करता त्यावेळेला त्याला स्लॅब पडत नाही, पण ज्या वेळेला तुम्ही बल्कमध्ये मोठ्या प्रमाणात 5-10 एकर जमिनी खरेदी करतात त्यावेळेला त्याला स्लॅब लावावा लागतो मूल्यांकन करताना। आम्ही स्वतः ज्या दुय्यम निबंधकाकडून यांनी नाही आणलेलं, जागा जे देत आहेत त्यांनी ते मूल्यांकन आणलं, शेवटी ते त्यांच्या हिशोबाचं आणणार। आम्ही ज्या वेळेला स्लॅबच्या माध्यमातून ते आणलं रेडी रेकनर 1,55,776 रुपये गुंठ्याला प्रतिभाव, इतकंच फक्त रेडी रेकनर येते। ठराव तर केला गेला असेल ना, सर्व संचालक मंडळ दोषी? 2 गोष्टी आहेत। ठराव निश्चितपणाने काही झालेले आहेत की जागा घ्यायची, पण पर्टिक्युलर ही जागा इतक्या भावाची अशा प्रकारचा कोणताही ठराव झालेला नाही। आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेला ही जागा खरेदी करण्याचा ठराव आला त्यावेळेला आम्ही 3 संचालकांनी आमचा लेखी विरोध नोंदवलेला आहे आणि तो प्रोसिडिंगला देखील आलाय, तो आम्ही पणन संचालकांना देखील कळवलाय, DDR ला कळवलाय, ER ला कळवलाय, तरी देखील या मुजोर अधिकारी हा ER जो बसलेला आहे ते त्याला आम्ही विचारलं की त्यांनी रस्त्यावरूनच त्याची पाहणी केली। आज ती जागा जी जमीन आहे 13 एकर टेबल लँड आहे, पण त्यांनी म्हणलं की त्याच्या 70-80 फुटाचे खाचकळगे, जर साहेब आपल्याला वेळ असेल चला आम्ही तुम्हाला ती जागा दाखवतो। बरोबर आहे, मात्र एकंदरीत आज तुम्ही टाळे ठोकले बाजार समितीला? टाळे एवढ्यासाठी ठोकलं, एक प्रतिकात्मक आंदोलन होतं, ते टाळे ठोकलं, शेतकऱ्यांचा निषेध व्यक्त केला, शेतकऱ्यांचा आक्रोश व्यक्त केला। इथून पुढे एक कोणतंही चुकीचं काम करताना जरब बसावी, त्याला कुठेतरी आपल्याला कोणतरी विचारणारा आहे याची जाणीव व्हावी, ह्या भावनेतून हे टाळे ठोकलेलं आहे। मात्र टाळे ठोकले तर आता शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही का? मेन ऑफिसला टाळे ठोकलं, आता ते आम्ही गेल्यानंतर टाळे काढून टाकतील। उपबाजार चालू आहेत आणि मेन बाजार समिती ती चालूच आहे ना। आजही शेतकऱ्यांचे कांद्याचे लिलाव होत आहे, तिथे आज कोणच नाही आतमध्ये। कार्यालयाचं टाळे, हे मुख्य बाजार समितीचं मुख्य केंद्र आहे, कार्यालय आहे, त्याच्यामुळे इथे टाळे ठोकल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाहीये। शेतकऱ्यांचं नुकसान झालं या व्यवहारामुळे। जी 3 लाख, 1.5 लाख, 2 लाख अशी किमतीची जमीन आहे, ही 7,11,000 रुपयांनी घेऊन शेतकऱ्यांचे 30 कोटी रुपयांनी बर्बाद केलेले आहेत। नक्कीच आपण पाहिलं की आज खरं तर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाला टाळे ठोकले, त्यामुळे शेतकऱ्यांचं कोणतेही नुकसान होणार नाही अशी प्रतिक्रिया या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सुनील जगडे, TV9 मराठी, जुन्नर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव